मा सरस्वती, माझे आई वडील यांना सर्वप्रथम माझा प्रणाम. त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी डॉक्टर सुलभा विलास पाटील convey my heartfelt gratitudes towards the principal of this college, Dr. Bhise sir, all the teaching and non-teaching members of this institution, my dear students, thank you very much for inviting me for this event for delivering a talk on role of Dr. Babasaheb Ambedkar in women empowerment. बाबासाहेब आंबेडकरांचं महिला सक्षमीकरण किंवा महिलांच्या उत्थानामध्ये काय योगदान होतं हे सांगण्याकरता मला आज इथे बोलवण्यात आलेलं आहे. हे सांगण्यापूर्वी मला असं वाटतं की मी तुम्हाला आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन पण साजरा करीत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची आवश्यकता का पडली, तर कसं आहे, असं म्हणतात की कवी जो असतो, हिंदीमध्ये एक म्हण आहे की जहां न पहुंचे रवी वहां पहुंचे कवी. कवी जो असतो, जी किती मोठी घटना असली, तो अगदी मोजक्या आणि सुंदर समर्पक शब्दात त्या गोष्टीचं वर्णन करू शकतो. तसंच महिलेबद्दल, एका नारीबद्दल एका कवीने अतिशय सुंदर 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्याच्यात तो एक महिला संपूर्ण आयुष्य कसं घालवते, तर त्यात असं म्हटलेलं आहे की दिन के उजाले सपने सजाने में गुजारे, दिन के उजाले सपने सजाने में गुजारे, रात की नींद बच्चों को सुलाने में गुजारी, रात की नींद बच्चों को सुलाने में गुजारी, जिस घर पर मेरे नाम की तख्ती भी नहीं, सारी उम्र उस घर को सजाने में गुजारी. तर ही जी नारी आहे, ही संपूर्ण आपलं आयुष्य, याच्यात कवीला असं म्हणायचं आहे की पूर्ण आयुष्य, दिवस जो पूर्ण आहे तो, ती जी स्त्री आहे ती त्या घरची जी व्यक्ती आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिने आपल्या आयुष्याचे संपूर्ण दिवस घालवले. आणि तिची जी रात्र होती, जेव्हा तिने झोपणं अपेक्षित होतं, तेव्हा ती आपल्या लहान मुलांना झोपवण्यात ती रात्र घालवते. आणि जे घर, ज्या घरावर तिच्या नावाची साधी पाटी पण नाही, ते घर सजवण्यात ती पूर्ण आपलं आयुष्य देते. अशी ही स्त्री जी आहे ही कायम वंचितच राहिली. ती हजारो वर्ष, वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ती नेहमी दुर्लक्षितच राहिली. तिच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही, ती फक्त करतच राहिली. आणि मग शेवटी असं झालं की अमेरिकेमध्ये 1857, 8 मार्च 1857 मध्ये तिथल्या महिला जागृत झाल्या. त्यांना असं वाटलं की स्त्री आणि पुरुष हे 2 घटक आहेत समाजाचे आणि त्यांना समान अधिकार असणे गरजेचे आहेत. पण त्यांना पण, जसं आपल्या आजची स्त्री जी आहे, आपण भारतात बघतो की आपण बाहेर आहे, आपण शिक्षित आहोत, आपण शिकवायला जातो, आपण बाहेर नोकरी करतो, पण आजपासून तुम्ही जर साधारण 70-80 वर्ष आधी बघाल, आपल्या आज्या वगैरे होत्या, त्या जात नव्हत्या. त्या 4 भिंतीच्या आतच त्यांना राहणं गरजेचं होतं. त्यांना शिक्षण नव्हतं, त्यांना नोकरी वगैरेचा तर प्रश्नच नव्हता. पण 1857 मध्ये ब्रिटनमधल्या स्त्रिया ज्या आहेत, अमेरिकेमधल्या, ब्रिटनमधल्या, त्या स्त्रिया जागृत झाल्या आणि त्यांनी 8 मार्च 1857 मध्ये आंदोलन केलं की स्त्रियांना पण पुरुषांसारखे समान हक्क मिळायला पाहिजे. आणि त्या सगळ्या स्त्रियांना 150 वर्ष हे आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतरच त्यांना जे आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळाले. भारतात काय स्थिती होती, तर भारतात स्त्रियांना आंदोलन करायची गरज नाही पडली, कारण आपल्या देशात आपल्याकरता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, सावित्रीबाई फुले असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, किंवा राजाराम मोहन रॉय ज्यांनी सतीची प्रथा जी आहे जी बंद केली, असे जे समाज सुधारक होते ते आपल्या इथल्या स्त्रियांकरता उभे झाले. आणि म्हणूनच आपण आजचा हा दिवस बघू शकतो. असं होतं की पूर्वी प्री इंडिपेंडन्स जे मी सांगते आहे, म्हणजे स्वातंत्र्यता मिळण्यापूर्वी स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते. ती फक्त 4 भिंतीत राहायची. बघा, तिची यातना जी आहे ती कुठून सुरू होते की अधिकार वगैरे फार नंतरची गोष्ट आहे. सुरुवात पहिले तर तिचं अस्तित्वच नष्ट करायचं, याचे अनेक प्रयत्न झाले आणि ते अजूनही होतात. हे अस्तित्व नष्ट करायचं म्हणजे काय, तर जेव्हा एखादी स्त्री गर्भधारण करत असेल तर तिचं गर्भलिंग परीक्षण करायचं, म्हणजे हिच्या पोटातलं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासायचं. आणि जर ती मुलगी असेल आहे तर तो गर्भ पाडून द्यायचा. इथून सुरुवात, इथून प्रयत्न झाले. बरं, तो कशा करता पाडायचा, कारण ती वंशाचा दिवा नाही. म्हणजे बघा, तिचा जन्म होण्या अगोदरच तिला संपवण्याचं सगळं कारस्थान सुरू होतं, ते प्रयत्न सगळे सुरू होते. बरं, ती समजा काही कारणाने ती मुलगी जन्माला आली, मग त्या घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तिला कायम दुय्यम स्थानच मिळायचं. एखाद्या घरी समजा 1 ग्लास दूध असेल मग, आणि तो ग्लास कोणाला द्यायचा, तर तो मुलाला द्यायचा, कारण तो वंशाचा दिवा आहे. इथून करत करत बरं, शाळेत टाकायचंच नाही, शाळेत जर टाकावंच लागलं तर मग अशा शाळेत की चांगल्या शाळेत मुलगा जाईल, मुलगी कुठली अशी आजूबाजूची शाळा असेल तिथे जाईल. आपण
मी जे म्हणते हे तुम्ही आजच्या परिस्थितीला कम्पेअर करू नका, कारण आज आपण सुशिक्षित आहोत, आज आपण मुलांना आणि मुलींना समान वागणूक देतो. पण एक लक्षात ठेवा की आपला भारत आज पण जे आहे ते 80% ऑफ द पॉप्युलेशन लिव्ह इन रुरल इंडिया, म्हणजे 80% जी जनसंख्या आहे भारताची ती आजही ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिकली फायनान्शियली त्यांना किती त्रास आहे, आणि ही गोष्ट अजूनही ग्रामीण भागात आहे जी मी तुम्हाला सांगते. म्हणजे हे संपलेलं आहे असं नाही आहे, हे अजूनही सुरू आहे. ती मुलगी शाळेत जाते, त्याच्यानंतर मग असं होतं की पूर्वी बिफोर मॅरेज ऍक्ट वॉज इन्स्टॉल, म्हणजे मॅरेज ऍक्ट येण्यापूर्वी असं होतं की मुली ज्या असायच्या त्या 8, 9, 10 वर्षाचं झालं की त्यांचं लग्न करून देण्यात येत होतं, आणि लग्न करणारी जी पुरुष मंडळी होती त्यांचं वय 30, 40, 50 किती असायचं बघा. त्याच्यामुळे काय व्हायचं की ह्या कोवळ्या मुली लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांचा मृत्यू होऊन जायचा, कारण त्या शारीरिक त्या यातना त्या सहन नाही करू शकायच्या आणि त्यांचा मृत्यू व्हायचा. आणि अशा अनेक घटना घडल्या. बरं, ते जे पुरुष होते त्यांचं वय 50-55 असं असल्यामुळे ते लवकरच त्यांचा मृत्यू व्हायचा, आणि त्याच्यामुळे काय व्हायचे की या ज्या लहान बालिका होत्या या 10-12 वर्षातच या विधवा होऊन जायच्या. मग विधवा झाल्यावर त्यांची परिस्थिती आणखीनच भयावह होती. एकदा काय जर सुरुवातीला तर त्यांना सती जाणेच कंपल्सरी होतं, की जर असं म्हणायचे की त्यांचे जे पती आहेत त्यांना मालक असं संबोधलं जायचं, की मालक गेल्यावर आता हिचं काय काम आहे, ही ती कशाला जिवंत राहायचं, म्हणून तिला सती म्हणजे सती जाणं गरजेचं होतं. ती जर तिची इच्छा नसेल तर तिला जबरन सती जावं लागायचं. पण 1800 मध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी सती प्रतिबंधक कायदा लागू झाला आणि सती प्रथा बंद झाली. पण त्यानंतर ज्या मुली, ज्या बालिका, ज्या लहान मुली किंवा स्त्रिया ज्या विधवा व्हायच्या त्यांचे जे हाल होते ते कायम राहिले, कारण एकदा जर स्त्री विधवा झाली तर तिच्यावर अनेक बंधनं समाज जे होते ते घालत होते. तिने रंगीत कपडे घालायचे नाही, फक्त पांढरे श्वेत वस्त्रच परिधान करायचे. त्याच्यानंतर तिचे केश वपन केले जायचे, केस कापून टाकायचं. कुठल्या सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमात तिला सहभागी होण्याचा हक्क नव्हता. तिला चांगलं जेवण नव्हतं देण्याचं, म्हणजे तिचं संपूर्ण आयुष्य जे आहे हे अतिशय भयावह आणि अगदी खराब परिस्थितीचं ते आयुष्य जायचं. ही सगळी जी परिस्थिती होती त्यावेळेस काही समाजसुधारक होते, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्योतिबा फुले होते. त्यांना असं वाटलं की कोणीतरी हजारो वर्ष, अनेक वर्ष आपल्याकरता करूनच राहिलेलं आहे, म्हणजे ते त्यांचं बलिदान, त्यांचा त्याग त्या करूनच राहिलेलं आहेत, की आपल्याला मोठं करण्यात कोणीतरी पूर्ण आयुष्य आपलं देत आहे, आणि त्यांचा साधा उल्लेख पण नाही आपल्या या प्रगतीत म्हणा, किंवा त्यांच्या अस्तित्वाची साधी जाणीव पण नसावी या समाजाला किंवा त्या सगळ्यांना ज्यांच्या करता ती करते. तर हे कुठेतरी चुकतंय असं त्यांना वाटलं, आणि याच्याकरता काहीतरी केल्या गेलं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली. आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये एक सर्व महिलांचं एक अधिवेशन घेतलं, ज्यामध्ये 3000 महिला ज्या आहेत त्या सहभागी झाल्या, आणि त्यांनी मग त्या महिलांना जागे करायचं. म्हणजे बाबासाहेबांची तर शोकांतिका, म्हणजे त्यांना वाईट तर या गोष्टीचं वाटायचं की या महिलांवर हे अत्याचार तर होतच आहे, त्यांना समान वागणूक तर दिल्याच जात नाही. पण त्याहून मोठी गोष्ट ही आहे की यांची स्वतःला जाणीव पण नाहीये की त्यांना त्यांचे हक्क आहेत, त्यांचे अधिकार आहेत, याची जाणीव पण नाहीये. ही जास्त त्यांना दुःख होतं बाबासाहेबांना. म्हणून त्यांनी 3000 स्त्रियांचं एक अधिवेशन घेतलं आणि त्याच्यात स्त्रियांना सांगितलं की हे तुमचे हक्क आहेत, याच्याकरता तुम्ही लढायला पाहिजे. त्यानंतर आपल्या देशात एक देवदासी नावाची एक फारच भयावह एक पद्धत होती. सुरुवातीला जी देवदासी ही जी पद्धत जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याचं रूप वेगळं होतं. तेव्हा त्या समाजात त्यांना फार मानाचं स्थान होतं. राजे जे होते ते त्यांच्या काळी फार चांगली त्यांची होती, ते आपली संस्कृती समृद्ध करायचे, नाच गाणं वगैरे असं ते सगळं करायचे आणि त्यांना खरं समाजात चांगली हे होती. पण जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा राजे आणि हे सगळं संपुष्टात आले आणि मग त्या महिला ज्या होत्या, देवदासी महिला ज्या होत्या, त्यांना वेश्यावृत्तीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तर दुसरं अधिवेशन जे बाबासाहेबांनी घेतलं ते या अशा देवदासींकरता घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या व्यवसायातनं बाहेर पडा, हे सगळं सोडा, तुम्ही मला हा प्रश्न विचारू नका की मामा आम्ही आमची जीविकेकरता काय करावं. तर त्यांनी आणि सांगितलं की असे अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकता, पण तुम्ही याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि ही सगळी भावना लक्षात घेत त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एक हिंदू कोड बिल सगळ्यात पहिले आणलं. 1944 मध्ये हिंदू कोड बिल आणलं आणि त्यांनी ते पार्लमेंट समोर चर्चेकरता ठेवलं. तर बघा तेव्हाचा जो आपला समाज होता तो त्यांना त्यांचे जे हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यात कोणीतरी हस्तक्षेप करत आहे हे त्यांना मुळीच पसंत नव्हतं आणि त्याच्यामुळे हिंदू कोड बिलचा खूप जास्त विरोध झाला. आणि जेव्हा आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 1951 मध्ये पार्लमेंटमध्ये जेव्हा हिंदू कोड बिल
प्लेस झालं. असं असतं की कुठलाही कायदा करण्यापूर्वी पार्लमेंटमध्ये ते बिल सादर होतं. हे विद्यार्थ्यांकरता सांगते मी. ते बिल पहिले सादर होतं. ते बिल जर बहुमताने पारित झालं तर मग देशाचा कायदा होतो. तर हे बिल पारित करण्याकरता पार्लमेंटमध्ये जेव्हा मांडण्यात आलं आणि त्याच्यावर मग खूप विरोध झाला बाहेर समाजातनं, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की समाजाकडनं या बिलाचा अतिशय विरोध आहे आणि त्याच्यामुळे हे बिल काही पारित करता येणार नाही आणि त्यांनी ते ड्रॉप केलं. आता तुम्ही विचार करा की आपल्या भारत देशाच्या इतिहासात तुम्हाला असे किती नेते आढळतात की ज्यांनी स्त्री सन्मानाकरिता किंवा स्त्रियांच्या हक्कांकरता स्वतःच्या नेतेपदाचा राजीनामा दिला असेल आहे. तर मी म्हणते की असं कोणीच नाही. ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यावेळेस ते लॉ मिनिस्टर होते आणि जेव्हा हे बिल संसदेत पारित नाही करताना असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं, त्या क्षणी त्यांनी आपल्या लॉ मिनिस्टर या पदाचा राजीनामा दिला आणि ते तिथनं बाहेर पडले. म्हणजे बघा की स्त्रियांच्या हक्काकरता लढण्याकरता सगळ्यात पहिले तर त्यांनी ड्राफ्ट बिल एक तयार केलं की यांना कशा कशात समान अधिकार दिला गेला पाहिजे. त्यांचं असं परखड मत होतं बाबासाहेबांचं की एखादा समाज प्रगत समाज आहे हे कसं मानायचं, तर त्या समाजातील स्त्री किती प्रगत आहे हे मापदंड असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये पुरुष आणि स्त्री समानतेबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यावेळेस तर ते बिल पारित झालेलं नाही, पण 1955 मध्ये मग 4 बिल्स जे आहेत त्याच्यातनंच निघाले 4 बिल्स आणि ते बिल नंतर मग सरकारने पारित केले. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं होतं की हिंदू मॅरेज ऍक्ट. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये सगळ्यात पहिले स्त्रियांना जो अधिकार मिळाला तो असा होता की लग्न करायचं वय जे होतं त्याच्यावर बंधनं आली. जे लहान लहान मुलींचे लग्न व्हायचे त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जोपर्यंत मुलीचं वय 18 वर्षाचं होणार नाही आणि मुलांचं वय 21 वर्षाचं होणार नाही तोपर्यंत त्यांचा विवाह करण्यात येऊ नये. असा जर विवाह झाला तर तो कायद्याने गुन्हा राहील. हे सगळ्यात मोठं त्यांना सांगितलं. सगळ्यात मोठी बाब ही तेव्हा आली. महिलांना 18 वर्षापर्यंत लग्न न करण्याचा त्यांना तो अधिकार प्राप्त झाला. दुसरा अधिकार हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये असा मिळाला की लग्न झाल्यावर जर स्त्रीच्या असं लक्षात आलं की ज्याच्याशी तिचा विवाह झालेला आहे तो जर इम्पॉर्टंट असेल, जर पुरुष नपुंसक असेल तर ती डिवोर्स करता, या ग्राउंडवर डिवोर्स करता पिटिशन फाईल करू शकते. हा अधिकार पण पूर्वी नव्हता स्त्रियांना. हा अधिकार पण हिंदू मॅरेज ऍक्टमुळे स्त्रियांना मिळाला. त्याच्यानंतर तिसरा अधिकार असा होता की स्त्रिया ज्या होत्या त्या तेव्हा नोकरी करत नव्हत्या किंवा त्यांच्याकडे समजा त्यांचा या कारणाने किंवा इतर कुठल्या कारणाने डिवोर्स जर झाला तर मग त्यांच्या उपजीविकेचं काय, त्या कशा जगतील. तर त्याच्यामुळे मेंटेनन्स डिवोर्स झाल्यानंतर त्यांचे जे पुरुष होते ते जे काही त्यांची अर्निंग असेल त्याच्यातनं त्यांना पोटगी मिळावी याकरता पण याच्यात तरतूद करण्यात आली होती. आणि त्याच्याचमुळे महिलांना डिवोर्सचा अधिकार किंवा डिवोर्स नंतर पोटगीचा अधिकार जो होता तो हिंदू मॅरेज ऍक्टमुळे मिळाला, जो 1955 मध्ये पारित झाला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलमध्ये ज्याचे प्रावधान केलं होतं ते या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. द सेकंड ऍक्ट दॅट केम, 4 बिल त्याच्यातनं बाहेर निघाले. जे हिंदू कोड बिल जे म्हटलं होतं ना त्याच्यातनं 4 बिल बाहेर निघाले. त्यातला पहिला हिंदू मॅरेज ऍक्ट होता. सेकंड वॉज हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956. सक्सेशन म्हणजे काय, तर कसं आहे की वडिलोपार्जित जी संपत्ती असते त्या संपत्तीवर पूर्वी केवळ आणि केवळ पुरुषांचाच अधिकार होता. मुलींना लग्न झाल्यावर मुलींना वडिलांकडची संपत्ती मिळत नव्हती, वडिलोपार्जित संपत्ती मिळत नव्हती. या कायद्यामुळे असं झालं की ज्या मुली आहेत, समजा एखाद्या मुलीला असं वाटलं की तिची बहीण किंवा जिचं लग्न झालेलं नाही आणि भविष्यात तिची काळजी घेणारं कोणीच नाहीये, तर आपल्या संपत्तीचा थोडासा हिस्सा, थोडा वाटा आपण हिला द्यावा असं जर महिलेला एखाद्या वाटलं तर तिला ते करणं शक्य नव्हतं, कारण तिला तिच्याच प्रॉपर्टीवर अधिकार पण नव्हते. तर ह्या ऍक्टमुळे असं झालं की तिला तिची वडिलोपार्जित प्रॉपर्टी तर मिळालीच, शिवाय तिची जी प्रॉपर्टी आहे ती कोणाला द्यावी याबद्दल निर्णय घेण्याचा देखील अधिकार मिळाला. यापूर्वी असं होतं की तिच्या हयातीत तिला अधिकार नव्हतेच, पण तिचा जर मृत्यू झाला तर तिच्या हजबंडकडचे जे लोक होते, त्या घरातील जे पुरुष होते त्यांना कोणाला तरी ती प्रॉपर्टी जाईल असं होतं. तर या ऍक्टमुळे, दॅट इज हिंदू सक्सेशन ऍक्टमुळे स्त्रियांना त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळण्याचा हक्कही मिळाला, तसेच आपली प्रॉपर्टी कोणाला द्यायची हा पण हक्क त्यांना या बिलमुळेच मिळाला. आणि हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिलमध्ये सांगून दिलेलं होतं त्यामुळेच हा हक्क पण सगळ्या स्त्रियांना मिळाला. तिसरा हक्क आहे की हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956, जो हा याचा अर्थ असा आहे की पूर्वी कोणाला जर दत्तक घ्यायचं असेल तर तो अधिकार केवळ पुरुषांना होता. या ऍक्टमुळे स्त्रिया पण मूल दत्तक घेऊ शकतात, त्यांना अधिकार मिळाले की ते पण मूल दत्तक घेऊ शकतील. आणि चौथा जो ऍक्ट याच्यातनं निघाला दॅट वॉज हिंदू मायनॉरिटी अँड गार्जियनशिप ऍक्ट.
व्हॉट इज दिस मायनॉरिटी अँड गार्जियनशिप ऍक्ट? काय होतं की समजा आपल्या घराण्यात आपला भाऊ, त्याची पत्नी हे मृत पावले असतील आणि त्यांच्या मुलांना जेव्हा शाळेत टाकायची वेळ येते तेव्हा घरचं कोणीतरी तिथे पालक, गार्जियन म्हणून नाव टाकतं शाळेत टाकताना. तर हे जे पालकत्व किंवा गार्जियनशिप जी होती ना, ही फक्त पुरुषांना होती. या कायद्यामुळे स्त्रिया पण आता गार्जियन होऊ शकतात, पालक म्हणून राहू शकतात, आपल्या मुलांचे किंवा इतर मुलांचे पालक म्हणून राहू शकतात. तर हे 4 महत्वाचे जे कायदे पारित झाले आणि ज्यामुळे या देशातल्या महिला सक्षम झाल्या. तुम्ही लक्षात ठेवा की मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं की ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये सगळ्या महिलांना 150 वर्ष परिश्रम करावे लागले, त्यांना लढा द्यावा लागला, त्यांनी लढाई केली, तेव्हा जाऊन त्यांना त्यांचे अधिकार मिळाले. पण या देशात आपल्या महिला जागृतच नव्हत्या. लढाई करणं तर खूप दूरची गोष्ट आहे, त्यांना माहीतच नव्हते हे त्यांचे अधिकार आहेत. हे फक्त जे 2-3 समाजसुधारक आहेत, ज्यात प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हा हिंदू कोड बिल जो आणला आणि त्याच्यात त्यांनी महिलांचा इतका बारकाईने अभ्यास केला की यांच्यावर कुठे कुठे आणि कसे कसे अन्याय झालेले आहेत आणि होऊन राहिलेले आहेत आणि ते कसे कमी करता येतील आणि यांना पण पुरुषांच्या समकक्ष आणता येईल हा त्यांनी अभ्यास केला आणि हे कायदे पारित केले. बघा, लोकांनी फक्त विचार केला, लोकांनी कृतीत जेव्हा एखादी गोष्ट आणायची आहे तर जोपर्यंत तो कायदा होत नाही तोपर्यंत ती कृतीत येत नाही, तोपर्यंत ती गोष्ट अंमलात होत नाही. अनेक लोकांनी यापूर्वी विचार केला असेल, पण त्याला कायद्यात आणणं, कृतीत आणणं आणि त्याची अंमलबजावणी केली हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झालं. आणि त्याच्याचमुळे जितक्या महिला भारत देशात आहेत त्यांनी प्रत्येक क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धन्यवाद याच्याकरता द्यावं की आज जर त्या नोकरी करू शकत असतील तर ते केवळ त्यांच्याचमुळे आहे. मी आणखीन त्यांच्यानंतरही आणखीन किती कायदे त्यांच्यामुळे मिळाले आपल्याला, मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हे बघा, कसं आहे की जेव्हा मुलगा किंवा मुलगी तरुण होत असते तेव्हा त्यांचे सगळ्यांचे भावना सारखेच असतात. पण पूर्वी मुलींनी आपल्या मताने लग्न करावं किंवा प्रेम करावं किंवा इतर जातीत लग्न करावं हे तर म्हणजे दिवा स्वप्नच होतं. मुली विचारच करू शकत नव्हते. पूर्वीच कशाला, आताही आपण बघतो की जर मुलीने जातीबाहेर लग्न केलं तर तिला मारून टाकण्यात येतं. त्याला आजकाल एक नवीन ऑनर किलिंग असं नाव दिलेलं आहे. तर हे अजूनही सुरू आहे. तर मुलींना हा अधिकार मिळावा की त्यांनी त्यांच्या पसंतीने लग्न करावं. त्याच्यामुळे इंटरकास्ट मॅरेज ऍक्ट वॉज पास्ड आणि त्याच्यामुळे मुली आपल्या मताप्रमाणे आंतरजातीय विवाह करू शकतात. फॅमिली प्लॅनिंग मेजर्स फॉर वुमेन असं होतं सुरुवातीला की महिलांवर मातृत्व थोपण्यात येत होतं. मूल 1 वर्षाचं आहे आणि तिच्यावर पुन्हा मातृत्व लादण्यात येत होतं. तिचा त्याच्यात काहीच हे नव्हता की समजा तिला असं वाटत असेल की नाही बाबा मला पहिल्या मुलानंतर 3 वर्षानंतर दुसरं मूल करायचं आहे किंवा आता मूल करायचं नाही, तर तो तिला अधिकारच नव्हता. मला हे बघा कसं आहे ना की ह्या सगळ्या स्त्रियांच्या संबंधित गोष्टी आहेत, पण ह्या इतक्या बारीक गोष्टींचा पण अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, ही एका स्त्रीने प्रपोज केलेलं नाही आहे, हे एका पुरुषाने प्रपोज केलेलं आहे की देअर शुड बी फॅमिली प्लॅनिंग मेजर्स फॉर वुमेन. महिलांना फॅमिली प्लॅनिंग मेजर्स असायला पाहिजे. म्हणून तुम्ही बघा तुमच्या आजी किंवा पणजी जे असायचे, कसं असतं की प्रत्येक मूल झाल्यानंतर शरीरातलं कॅल्शियम त्या मुलासोबत कमी होत जातं. सुरुवातीला 8-8, 10-10 मुलं असायचे. म्हणून त्या काळच्या ज्या आजी आहे ना, त्यांचं स्पायनल कॉर्ड जे आहे मागचं आपली ते स्पायनल कॉर्ड असं राऊंड होऊन जायचं, कारण त्यांच्या शरीरातल्या त्या अशा वाकलेल्या दिसतात आपल्याला जुन्या, कारण त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम पूर्ण संपून जायचं. तर त्याचं कारण हेच होतं की त्यांच्याकडे हे हक्कच नव्हते, त्यांना हे फॅमिली प्लॅनिंग मेजर्सच नव्हते. त्याच्यामुळे हा कायदा नंतर मग आणण्यात आला. एक खूप मोठा कायदा असा होता की प्रत्येक देशात ची जी पॉप्युलेशन आहे, जी जनता आहे, ते अर्धे स्त्री आणि अर्धे पुरुष आहे, पण महिलांना वोटिंगचा अधिकारच नव्हता. हा अधिकार केवळ पुरुषांना होता. तर महिलांना पण मतदानाचा अधिकार देण्यात यावा याच्याकरता पण लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कायदा पारित केला आणि त्याच्यामुळेच युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी जे म्हणतात, त्याच्यामुळे महिलांना मतदान करण्याचा पण अधिकार मिळाला. बरं, ही जी स्त्री हे सगळं असं करत करत ती शिकली आणि त्याच्यानंतर मग ती नोकरीला लागली. मी तुम्हाला सांगते की नोकरीला लागल्यावर पण तिच्यासोबत भेदभाव हा होतच राहिला, तो अजूनही होत आहे. भेदभाव कसा होतो की समजा एकाच पदावर एक स्त्री आणि एक पुरुष असेल तर पुरुषांना पगार जास्त आणि त्याच पदावर कार्यरत असलेल्या महिलेला पगार कमी. हे सगळीकडे सुरू होतं. हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये अजूनही होतं. किमान सरकारी कार्यालयांमध्ये असं होऊ नये म्हणून इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट नावाचा एक ऍक्ट पुन्हा बाबासाहेबांनी पारित केला आणि त्याच्याचमुळे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जितक्या महिला कार्यरत आहेत त्यांना त्यांच्यासोबतचे जे त्यांचे पुरुष सहकर्मी आहेत त्यांच्याच एवढी सॅलरी आज मिळते आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी बाबासाहेबांचे पुन्हा याच्याकरता धन्यवाद द्यावे. नाही तर आजही आपल्याला कमी वेतन मिळालं असतं. मी तुम्हाला सांगते की यावर्षीचं जे
थीम आहे महिला दिवसाची आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्स जी आहे ते थीम देत असतं दरवर्षी. यावर्षीची जी थीम आहे त्याला डिजिट ऑल असं म्हटलंय, डिजिटल आहे त्याला डिजिट ऑल. आणि पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्विलायझेशन. ओके, म्हणजे काय तर जेंडर इक्विटी म्हणजे काय, स्त्री पुरुष समानता हा विषय आजही चर्चेला आहे, तो अजून संपलेला नाहीये. म्हणजे जागतिक स्तरावर स्त्री अजूनही पुरुषांच्या बरोबर आलेलीच नाहीये. मी टोटल पॉप्युलेशन जगातलं जे गरीब पॉप्युलेशन आहे त्यामध्ये 80% महिला या गरीब आहेत, हे आजच्या तारखेचं स्टॅटिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर 70% महिला या अशिक्षित आहेत, हे आजच्या तारखेचं स्टॅटिस्टिक आहे. हे मी त्याच्यामुळे समानता जी आहे ती अजूनही आलेली नाही आहे, इतके कायदे जरी केलेले आहेत. तर इक्वल रेम्युनरेशन ऍक्टने समान वेतन हा अधिकार स्त्रियांना मिळाला. त्याच्यानंतर एक खूप भयानक प्रथा होती. असं असायचं की वधू पक्ष म्हणजे जेव्हा मुलीचं लग्न जुळायचं तेव्हा वधू पक्षावर एक खूप प्रेशर असं होतं की त्यांना डावरी हुंडा द्यावा लागायचा. त्याच्याकरता मग त्यांना त्यांचं शेत, त्यांचं घर, गाडी, पैसा हे वर पक्षाला द्यावा लागायचं. बरं, जसं तसं करून मुलीसोबत हे सगळं दिल्यावर हे सगळं थांबेल असं नाही. तर लगेच लग्नाच्या दुसऱ्या वगैरे वर्षीच मुलीला मारून टाकण्यात यायचं, मुलगा लगेच तयार, पुन्हा तो हुंडा घ्यायला, आणि ही प्रथा अशी चालू होती. आणि याला कुठेतरी बंद पाडायचं हे जे होतं, याला बंद पाडण्याकरता डावरी प्रोहिबिशन ऍक्ट ऑफ 1961 वॉज इनॅक्टेड. आणि डावरी प्रोहिबिशन झाल्यामुळे हुंडाबळीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झालं. अनेक लोकांना, अनेक जातींमध्ये अशा ज्या महिला जाळल्या जात होत्या त्याच्यात बऱ्यापैकी कमी आली, बऱ्यापैकी ते कमी झालं. कारण लोकांना सरळ सरळ जेल व्हायला लागली. याच्यावर एका कवीने खूप मार्मिक अशा 2 ओळी म्हटलेल्या आहेत की कवी म्हणतात की आग में ए औरत तू जलाई गई बरसो, आग में ए औरत तू जलाई गई बरसो, गम के हर सांचे में तू ढाली गई बरसो. म्हणजे कितीही दुःख कष्ट आले तरी तू स्वतःला मोल्ड करूनच घेते आणि पुढे पुढे जात राहते लोकांकरता, आपल्यासोबतच्या लोकांकरता. तर असं हे डावरी प्रोहिबिशन ऍक्ट वॉज ऑल्सो देअर. त्याच्यानंतर जेव्हा या ज्या कामकरी महिला आहेत, आता बघा इथे पुन्हा बाबासाहेबांचा रोल किती इम्पॉर्टंट आहे हा लक्षात ठेवा. की जेव्हा स्त्री आणि पुरुष हे जेव्हा लग्न झाल्यावर एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संसार वेलीवर जेव्हा फूल याची वेळ असते तेव्हा प्रकृतीने महिलेलाच हा अधिकार, तेव्हा महिलेला निवडला आहे की स्त्री हीच आई होऊ शकते, पुरुष होऊ शकत नाही. तर महिला जेव्हा आई होते आहे तर 9 महिने जेव्हा ते गर्भ तिच्या पोटात असते तेव्हा तिच्या शारीरिक मानसिक असे अनेक बदल होत असतात आणि त्याच्यामुळे कधी कधी तिला खूप त्रासही होतो. तर बघा बाबासाहेबांची दृष्टी कशी होती की त्यांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये याच्यावर बिल पास करण्याकरता, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट करण्याकरता जे बिल त्यांनी मांडलं त्याच्यात ते म्हणाले की एखादी कामकरी स्त्री म्हणजे जी स्त्री घराच्या बाहेर जाऊन काम करते आहे आणि जर ती प्रेग्नंट असेल आहे तर तिला प्रीनेटल म्हणजे बाळ होण्यापूर्वी आणि पोस्ट नॅटल म्हणजे बाळ झाल्यावर विश्रांतीची खूप गरज आहे आणि अशी विश्रांती तिला मिळालीच पाहिजे. त्याच्यामुळे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट जो आहे तो लागू झालाच पाहिजे. तर ही एक बाब. बरं, मॅटर्निटी बेनिफिट नुसतं सुट्टी किंवा रजा देण्याचं नाही आहे, तर त्या दरम्यान त्या स्त्रीला पगारही द्यायचा आहे, तिला वेतन देणं गरजेचं आहे, कारण नाही तर ती राहील कसं. आणि या वेतनाचा बोजा हा जो आहे हा सरकारनेच घेतला पाहिजे असं त्यांनी ठामपणे तिथे मांडलं. आणि त्याच्याचमुळे आज ज्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट जे मिळतात आहे का जॉबमध्ये असलेल्या महिलांना, हे केवळ आणि केवळ त्याच्यामुळे झालेलं आहे. त्याच्यानंतर बरेच ऍक्ट झाले, सती प्रोव्हिजन ऑफ वुमेन फ्रॉम प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स आपल्याला माहिती आहे की घरी स्त्रियांवर जे अत्याचार होतात ते किती भयानक आहेत. म्हणजे आता हे जुनी गोष्ट नाही आहे. आपण बॉलिवूडमध्ये कपूर घराणं जे आहे ते फार फेमस असं घराणं आहे आणि त्या घराण्यातले एक कुटुंब होतं ऋषी कपूर आणि नीतू सिंग. तर त्यांचं प्रेमविवाह झाला आणि म्हणजे लग्नाच्या 30 वर्षानंतर नीतू सिंगला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करावी लागते की ऋषी कपूर माझ्यासोबत मारपीट करतो, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स करतो. म्हणजे बघा आजही परिस्थिती असं, म्हणजे असं कुठेच म्हणता येणार नाहीये की समाजाच्या खालत्या स्तरावर फक्त डोमेस्टिक व्हायलन्स होतं, म्हणजे स्त्रियांना घरी त्यांच्यावर अत्याचार होतात. हे बघा, तर कुठल्याही लेवल असो, खालची पातळी असो किंवा वरची होतो, स्त्रियांची जी अवहेलना आहे, अपमान आहे किंवा शारीरिक त्यांच्यावर जी यातना आहे त्या सगळ्या लेवलच्या स्त्रियांवर होतात, कमी जास्त प्रमाणात होतात. कोणी बोलतं कोणी बोलत नाही, पण ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे
आज आपण जे समाजात वावरून राहिलो, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण शिक्षण घेऊ शकतो, आपण नोकरी करू शकतो, आपल्याला मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट मिळतो, आपल्याला डावरी देण्याची गरज नाही आहे, आपल्याला हुंडाबळी होत नाही आहे, आपलं लग्नाचं वय वाढलं, हे जितक्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्या आहेत, सावित्रीबाई फुलेंमुळे मिळालेल्या आहेत. आणखीनही काही होते, धोंडू केशव कर्वे होते, त्यांनी पण स्त्रीच्या उत्थानाकरिता बराच योगदान दिलेलं आहे. तर यांचे ऋण आपण विसरता कामा नये. आणि आपल्याला माहीत झालेल्या गोष्टी हे कोणामुळे आपल्याला मिळालं आहे हे तुम्ही बाहेर इतर लोकांना सांगणं खूप गरजेचं आहे. हे सांगितल्यावर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे कायदे आणून आपल्याला हे अधिकार तर मिळवून दिले, पण तुम्हाला तुमच्या घरी हे अधिकार आहेत का? तुमच्या घरी जर एखादा निर्णय महत्वाचा घ्यायचा असेल तर तुमचे मत विचारले जातात का? म्हणजे तुम्ही तुमच्या घरी तरी तो कायदा पाळता का? किंवा तुम्हाला जे अधिकार मिळवून दिले आहेत ते अधिकार तुम्हाला मिळायला पाहिजे. बघा, स्त्री जी आहे तिचा अपमान किंवा तिला दुखी कोणीच करू शकत नाही. स्त्री किंवा पुरुष कोणाने कोणीच दुखी करू शकत नाही. स्त्रियांनी आपल्या आत्मसन्मानाकरिता नेहमी झटलं पाहिजे. स्त्रिया ज्या असतात त्या जरा सहनशील असतात, त्यांनी ते सहनशील असावं आपल्या मुलांकरता, आपल्या घरच्या लोकांकरता. रिलेशन्स जिथे सांभाळायचे तिथे त्यांनी सहनशील असावं, पण त्यांचा अपमान जर कुठे होत असेल तर तिथे सहनशील मुळीच राहू नये, स्वाभिमानीच राहावं. तुमच्या समोर इतर स्त्रीचा अपमान होत असेल तर ते पण तुम्ही मुळीच ऐकावं नाही. कसं आहे की प्रत्येक लेक्चरमध्ये आपण असं म्हणतो की तुम्ही टेक होम काय, म्हणजे आजच्या लेक्चरमधलं तुम्ही काय मिळवलं? फक्त बाबासाहेबांची माहितीच मिळवली का, की जी तर तुम्हाला गुगलवरही अवेलेबल होऊन जाते? तर नाही. या आजच्या माझ्या व्याख्यानातनं मी सगळ्या मुलींना किंवा सगळ्या स्त्रियांना, महिलांना माझ्याकडनं 3 गोष्टी सांगू इच्छिते. की सगळ्यात पहिला म्हणजे आपला आत्मसन्मान आपणच जपायचा आहे आणि तो जपता येतो. जर कोणी प्रयत्न केला आपल्या सन्मानाला ठेच पोचवायची किंवा आपल्याला खाली दाखवण्याची, तर ते पहिल्याच वेळेस त्यांना समजून द्यायचं व्यवस्थित, म्हणजे दुसऱ्यांदा तसं होणार नाही. ही पहिली बाजू. दुसरी बाजू, जर आपल्याला वाटत असेल की कोणी आपला सन्मान करावा, तर आपल्या वागणुकीतून, आपल्या वचनातून, आपल्या कृतीतून इतरांचाही अपमान होणार नाही हेही बघणं आपलं काम आहे. तर त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण मानाची अपेक्षा करतो किंवा आपला अपमान झाला नाही पाहिजे असं वाटतं, त्याप्रमाणे आपल्या हातूनही कोणाचा अपमान झाला नाही पाहिजे हे पण आपल्याला बघणं आहे. तर सगळ्यात पहिले आहे आत्मसन्मान. दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे आनंदी राहा. आनंदी राहा म्हणजे काय? आनंद कशाने मिळतो? नवीन कपडे घेतले, नवीन वस्तू घेतले तर आनंद मिळतो आपल्याला, पण तो क्षणिक असतो. कसं आहे की रतन टाटा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रतन टाटा जे आहे हे फार श्रीमंत, पूर्वी 2च नावं घेतले जायचे जेव्हा श्रीमंतीची भारतात चर्चा व्हायची, तर टाटा आणि बिर्ला. तर रतन टाटा जी आहेत ते फार आदरणीय आहेत आणि ते फक्त श्रीमंत म्हणून आदरणीय नाही आहेत, तर ते त्यांची संपत्ती खूप मोठ्या प्रमाणावर दान करतात. ते फार दानशूर आहेत, म्हणून त्यांचं लोक जे आहेत ते फार सन्मान करतात. तर त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना आहे. ते तरुण होते तेव्हा कसं होतं की कोणी काही म्हटलं तर ते द्यायचे. ते म्हणतात की एकदा असं व्हायचं की माझं तेव्हा असं होतं की मी आता ही इतकी मोठी कंपनी उभी करील आहे, मग ती कंपनी उभी केली तर मला फार आनंद व्हायचा. मग वाटायचं की नाही, आता याच्यापेक्षा मोठी कंपनी उभं करायची. म्हणजे कसं आहे की आम्ही सगळेच आनंदाच्या शोधात नवीन नवीन गोष्टी करत असतो, तसं ते पण करत होते. पण ते म्हणे की मग ती कंपनी पण मोठी केली, मग त्याच्यातही आनंद मिळाला, मग तो काही काळ टिकला, मग तो संपला. मग एकदा असं झालं म्हणे की माझ्या एका मित्राने मला म्हटलं की कुठेतरी 200 मुलं आहेत जे चालू शकत नाही आणि त्यांना जी आहे ती ट्रायसिकल द्यायची आहे, ती सायकल असते ना ती दान करायची, तर ती तुम्ही द्याल का? तर मी त्याला म्हटलं की हो बिलकुल दिले, आणि मी त्याला ते 200 सायकली दिल्या म्हणे. पण मग त्यांनी दुसरा हट्ट माझ्यासमोर केला म्हणे की हे जे सायकली मी त्या मुलांना देतो आहे हे देण्याकरिता तू पण माझ्यासोबत चल. तर म्हणे त्यावेळेस मी तिथे गेलो आणि त्यावेळेस काय झालं म्हणे की ते सगळे मुलं, मी जी सायकल दिली होती त्या सायकलीवर ते बसून ते सगळे माझ्याकडे धावत आले आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात जो आनंद होता, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो जो आनंद मी बघितला, त्याच्यानंतर मला जाणवलं की खरा आनंद काय आहे. आणि तेव्हापासनं मी लोकांना आनंद द्यावा आणि त्याच्यातनंच आनंद घ्यावा हे मी शिकलो. तर देर इज अ कन्सेप्ट जॉय ऑफ गिव्हिंग.
तुमच्याजवळ जितकं आहे, जितकं देता येते ना तुम्हाला तितकं ते तुम्ही समाजाला द्या. आपल्या आसपास अनेक लोक आहेत ज्यांना तुम्ही देऊ शकता. आनंद जितका द्याल तितके तुम्ही आनंदी व्हाल. किंवा मी उलट म्हणते, तुम्हाला जर आनंद हवा असेल तर तुम्ही तो लोकांना द्या. नाना पाटेकरांनी एका व्हिडिओमध्ये, कदाचित तुम्ही पाहिलं असेल, खूप सुंदर त्यांनी असं म्हटलेलं होतं की ही जी ओंजळी आहे, या ओंजळीमध्ये जितकं सामावतं ना तेवढंच तुमचं आहे, बाकीचं आहे ते समाजाला देऊन टाका, कारण ते तसंही बाहेर पडणार आहे आणि ते समाजाला जाणार आहे. तर त्याच्यामुळे आजची माझ्याकडनं तुम्हाला जे टेक होम आहे, जे सेकंड थिंग विच आय विश टू गिव्ह यू इज आनंद वाटा, आनंदी राहा, लोकांना आनंद द्या. कसं आहे की बाकी ती ही तरुण मंडळी आहे, पण जे माझ्या वयस्क मॅडम आणि सर लोक आहेत ते असं आहे की भाई फुर्सत के जिंदगी से खुशियों को छीन लो, वरना जिम्मेदारियां जो है वो आपको फुर्सत नहीं लेने देंगी. म्हणजे आता रिटायरमेंट नंतर आम्ही फिरायला जाऊ, रिटायरमेंट नंतर देश भ्रमण करू असं म्हणतो, त्याच्यानंतर शरीर साथ देत नाही, पायाच गुडघेच जातात आणि मग देवीचे सगळे मंदिरं वर असतात तर मग चढताच येत नाही. त्याच्यामुळे आज जो भी है बस यही एक पल है, पुढचं मागचं काहीच माहिती नाहीये. त्याच्यामुळे आज तुम्हीच जगा, आजच आनंद आहे, बाकी नाही माहिती पुढे काय आहे. हो, तुम्ही संपूर्ण आयुष्य मुलांकरता कष्ट केले, त्यांना चांगलं मिळावं. तुमच्याजवळ तो छोटा नोकियाचा मोबाईल असतो, मुलांना तुम्ही अँड्रॉइड फोन घेऊन देता, मग तो काही दिवसांनी म्हणतो नाही माझ्या मित्रांकडे ऍपलचा आहे बाबा, मला तो पाहिजे. तुम्ही लोन काढता, त्यांना ते घेऊन देता, त्यांना गाड्या घेऊन देता, सगळं करतात. आणि मग काय होतं, मुलं ग्रॅज्युएट होतात, मग ते म्हणतात मला आता फॉरेनला जायचं आहे, त्याच्याकरता पुन्हा लोन घेतात, मुलं फॉरेनला चालले जातात. तुम्ही म्हातारे बसले असतात, घर पूर्ण अंधार असतं, बाहेर एक कॅन्डल, एक लॅम्प असतो, साधी भाजी जरी आणायची आहे तर मग हिंमत होत नाही, निघता नाही येत, कारण चक्कर आहे, ते शरीर साथ देत नाही. म्हणजे काय, संपूर्ण आयुष्य मुलांकरता दिलं, स्वतःकरता काय केलं, काहीच केलं नाही. जो पैसा होता तोही त्यांच्याच मागे लावून दिला. आता नवीन सून आल्यावर म्हणते हो ठीक आहे ना, ते तर त्यांचं कर्तव्यच होतं. आलं का लक्षात? तर ही सत्य परिस्थिती आहे. आपल्या अमरावती शहरातच असे अनेक मोठे बंगले आहेत, वाडे आहेत की जिथे फक्त एकटे आजी आजोबा राहतात, त्यांची मुलं इथे कोणीच नाही त्यांच्यासोबत. तर हे होऊ नका देऊ. आजच आहे, आजच जगा, आनंदी राहा, आनंद वाटा, काही हेवा दावा काही सोडू नका. काहीच माहिती नाही. हो, कोविडमध्ये सगळ्यांना माहित झालं किती पैसा असला तरी जीवन मिळत नाही. ऑक्सिजन सिलेंडर काय, बेड काय, 50,000 रुपये दिले तरी बेड अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे जीवन इतकं क्षणिक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदात जगा आणि आनंद वाटा. हे माझ्याकडनं तुम्हाला आजचं सेकंड टेक होम. आणि तिसरं जे आहे, आपल्या मुलींना खूप सक्षम करा. लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवा की त्या कोणाचपेक्षा कमी नाही आहे. तुम्ही त्यांनी नृत्य, संगीत हा क्लास जर एक क्लास नाही लावला तरी चालेल, पण त्यांना शारीरिकरित्या त्यांना कराटे किंवा इतर क्लासेस लावून त्यांना सक्षम करा. त्यांच्या मनावर बिंबवा की त्या सक्षम आहेत, त्यांच्यामुळे एक परिवार, एक समाज घडू शकतो. आपण स्त्रिया आज बघतोय की त्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. आणि दुसरं, ज्या आया आहेत त्यांना मला सांगायचं असं आहे की आपल्या मुलींना सक्षम करताना हेही सांगा की आपली संस्कृती जी आहे ती जोडण्याची आहे, तोडण्याची नाही आहे. त्याच्यामुळे तू ज्या घरी लग्न करून जाते आहे त्या घराला तू तोडू नको, कारण कुठलाच मुलगा आपल्या आई वडिलांना सोडून राहू इच्छित नाही. ही फक्त मुलगी, त्याची जी पत्नी येते ना, आणि त्या पत्नी सोबतच त्या पत्नीची आई असते, तिचा सपोर्ट असतो या मुलीला. जर या आईने पहिलेच म्हटलं की आता तुझं लग्न झालेलं आहे, आता तो तुझा संसार तू सांभाळ, आता मला याच्यात इन्व्हॉल्व्ह करू नको, तर मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत या खूप अंशी कमी होतील आहे. आणि या 2 शब्दांनी मी माझ्या आजच्या व्याख्यानाचं एंड करते. एक खूप सुंदर कविता मला मिळाली 4 लाईन्सची, ती मी तुम्हाला इथे वाचून दाखवते. असं म्हटलंय की नारी तुम प्रेम हो, आस्था हो, विश्वास हो, टूटी हुई उम्मीदों की एकमात्र आस हो, हर जान का तुम ही तो आधार हो, नफरत की दुनिया में मात्र तुम ही प्यार हो, उठो अपने अस्तित्व को संभालो, केवल एक ही दिन नहीं हर दिन नारी दिवस बना लो. नारी दिवस की आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू सो मच.